ज्या गोष्टी आवडत नाही तरी पण मी करतोय मी काही गोष्टी, पण मी राजकारण करत नाही, मी विकासावर जास्त लक्ष देतो. कोण आलं काय, कोण गेलं काय, मला काय, मी समस्त सोलापूरकरांची माफी मागायला तयार आहे. हे तुम्ही विनाकारण विष पेरता. दोन देशमुखाचा कसला वाद हो, काय वाद आहे साहेब? मागच्या 25 वर्षात जेवढं निधी सोलापूर शहराला विजय देशमुख मालकाने आणला असेल किंवा मी आणला असेल, नक्की जास्त असा माझा दावा आहे. त्याच्या अलीकडच्या काळामध्ये तुमची नजर माझ्यावर जास्त आहे, त्याच्यामुळे तसं वाटायला दिलं. आणि कुणीतरी म्हणलं की कुणीतरी म्हणायचं ह्या दोन देशमुखांमध्ये सोलापूरचं वाटोळ झाले. मी आज याकडे देशमुख मालकाचे असतील किंवा माझे असतील, नक्की जास्तीचे करून जा. म्हणजे मला असं वाटत नाही की घ्यावं, पण घ्यायची तयार आहे का तर 100% तयार आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी थोडीशी जरा, मी व्यक्तिगत कुणाचंही नाव घेत नसतो. जे तिकिटाच्या अपेक्षेने येत आहेत, तिकीट नाही मिळाले की बंडखोरी पक्की आहे त्यांची, कुणाची का सांग. त्यांनी आपल्या घराची राखरांगोळी केली पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी. त्यांच्या भरोश्यावर आम्ही आत्तापर्यंत आलो. आम्ही आयत्या पिठावर रेगोट्या नाही वडत आहे. काय मला तर नाही बाबा, मी कोण कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता, मला कशाला विचार. संघर्ष केलाय कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी कुणाला विरोध बी केलेला आहे. माझी भूमिका एकच आहे, संघ आम्हाला जरा, आम्ही ऐकतो, त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकतात म्हणून जरा जास्त आम्हाला मार्गदर्शन करत असते. मी आंदोलन केलेलं नाही, कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, मी मान्यच करतो. मला असं वाटतं की तसा ओरिजिनल मी राजकारणी नाही आणि या विषयात फारसा तुम्ही जरी किती विचारलं तर तुम्हाला अपेक्षित म्हणजे 98 पासून कधी मिळालेलं नाही. म्हणजे 2004लाही आठवत असेल आपल्याला, 98 ते 2004 पर्यंत मी विधान परिषद सदस्य होतो, स्टँडिंग आमदार होतो. स्टँडिंग आमदार असताना पक्ष नेतृत्वानं राष्ट्रवादीला रणजितसिंह मोहिते पाटलाला बिनविरोध तिकीट दिलं, म्हणजे उमेद. पण त्यावेळेस तुम्हाला जी बातमी पाहिजे होती ती बातमी माझ्याकडून मिळालेली नाही. मी एकच म्हटलं होतं की ज्येष्ठ मंडळी, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य आहे, ही बातमी होऊ शकत नसती. त्याच्यावर मला असं वाटतं की किती जरी खोलून काढलं तरी माझ्याकडनं तुम्हाला अपेक्षित अशा बातम्या मिळणार नाहीत. जेवढं पाहिजे तेवढं सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर कानाकोपऱ्यातलं मी बोलू शकतो, पण ह्या क्षेत्रातलं मी बोलायच्या माझ्या मर्यादा आहेत, मलाही कळतं. मी अनावधानाने या क्षेत्रात आलेलो आहे. ज्या गोष्टी आवडत नाही तरी पण मी करतोय मी काही गोष्टी, पण मी राजकारण करत नाही, मी विकासावर जास्त लक्ष देतो. कोण आलं काय, कोण गेलं काय, मला काय, विरोधात लढलेलो आहे. म्हणजे शरद पवार साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, खूप मोठ्या टक्कर द्यायची सवय. पक्ष नेतृत्वानं सांगितलं की तिकडं जा, इकडं जा, सगळीकडे गेलेलो आहे. त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा पक्ष नेतृत्व सांगाल ते मी मान्यच करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या बातम्या थोडंसं, माझं मत आहे, माझ्या बाजून जर असं तुम्हाला वाटत असेल तर मी समस्त सोलापूरकरांची माफी मागायला तयार आहे. हे तुम्ही विनाकारण विष पेरता. दोन देशमुखाचा कसला वाद हो, काय वाद आहे? स्वाभाविकपणे प्रत्येकजण आपल्या आपल्या मतदारसंघ बघत असतो. आमच्या मतदारसंघात आपला कार्यकर्ता बाबी असतील त्या बघण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलं बघत असतात. स्वाभाविकपणे निधीसुद्धा येताना माझ्याकडे किती, तुझ्याकडे किती, ह्याच्यासाठी होत असतं. उगीच आपण लोक तुम्ही त्याला खतपाणी विनाकारण घालता. म्हणजे जसं काय की पूर्वी प्रचंड या जिल्ह्याचा विकास झालेला आहे, प्रचंड विकास झाला आहे. औद्योगिक खूप मोठी अगोदर खूप मोठी झाली. पाण्याची व्यवस्था अगोदर खूप चांगली होती, आता ढासळली. काय नाही, तुम्ही म्हणता देशमुखाच्या वादामुळे असं म्हणालो मी, अजिबात खुंटलेला नाही. उलट माझा दावा आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात निधी आणण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या मतदारसंघात निधी. उलट खेळीमेळीची स्पर्धा, विकासाची स्पर्धा झाली, पण तुम्ही त्याला रंग दिला,
गटाची म्हणून विकासावर तुम्ही कधी चर्चा केली नाही. माझा दावा आहे साहेब, मागच्या 25 वर्षात जेवढं निधी सोलापूर शहराला विजय देशमुख मालकाने आणला असेल किंवा मी आणला असेल, नक्की जास्त असा माझा दावा आहे. त्याच्यात मात्र आमची दोघांची म्हणजे रेस आहे, मी मान्यच करतो ती. हां, मी तुम्हाला यादी दाखवतो, मी कधी कधी त्यांच्यावर बसलेलो होती. उगा तुम्ही काहीतरी पेरता कारण आहे. किती वेळा कुठं कसा बसलोय, फक्त एवढंच आहे, अलीकडच्या काळामध्ये तुमची नजर माझ्यावर जास्त आहे, त्याच्यामुळे तसं वाटायला. विष पेरणाऱ्याला माझी एकच विनंती आहे, दोन्ही बाजू नीट ऐकून घे जावं, त्याच्या मागचे भाव ऐकत चला, त्याच्या भावना ऐकत चला. आणि जर खरं तुम्हाला जर वाटत असेल तर हे चुकीचं वाटायला लागलेलं आहे, हे गटबाजी करायला लागलेलं आहे, ह्याच्यामुळे सोलापूरचं वाटलं. मला असं वाटतं की आमच्यामुळं काही झालं नाही, उलट विकास झाला असा माझा दावा आहे. जास्तीत जास्त निधी त्यांनी पण आणलाय, मी पण आणलाय. हां, विकास कामाची स्पर्धा होती, पण तुम्ही त्याला गटबाजीचं कलर दिला. आणि कुणीतरी म्हणलं की कुणीतरी म्हणायचं ह्या 2 देशमुखांमध्ये सोलापूरचं वाटोळ झाले. मी आज याकडे देशमुख मालकाचे असतील किंवा माझे असतील, नक्की जास्तीचे करून दाखवा, म्हणजे केलेले कामच दाखवा. मला असं वाटतं की 2 देशमुखापेक्षा या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार हे पक्का आहे. म्हणजे नवीन लोकांना माझेच कार्यकर्ते एवढे झालेत आता. 2014ला दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 2 किंवा 2.5 नगरसेवक असतील असा माझा दावा आहे. 14ला. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सरपंच तर एक पण नव्हता, जिल्हा परिषद सदस्य नव्हता, पंचायत समिती सदस्य नाही. इथं 2-2.5 होते. 2017ला थोडीशी प्रगती झाली, म्हणजे शहरामध्ये सुद्धा चांगली प्रगती झाली, ग्रामीणला सुद्धा अनेक सरपंच झाले. किंबहुना मी एकटा इकडच्या विधानसभेत असताना सुद्धा सुदैवान जनतेच्या आशीर्वादानं दक्षिण विधानसभेमध्ये सभापती भारतीय जनता पक्षाचा झाला. आता तरी एकाला 2 आमदार आहेत बहुतेक. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचेच कार्यकर्ते एवढे ताकदवान आहेत, जनता आमच्याबरोबर आहे आणि जनतेचा आमच्यावरती विश्वास असल्यामुळं मला असं वाटत नाही की घ्यावं. पण घ्यायची तयारी आहे का, तर 100% तयारी आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी थोडीशी जरा त्यागाची भूमिका ठेवावी. भारतीय जनता पक्ष हा त्यागाचा पक्ष आहे. पहिल्यांदा राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः आहे. पण मला असं वाटतं की आता जे येत आहेत ते अगोदर स्वतः काय आहे का बघतात, नंतर जमलं तर पार्टी आणि नंतर राष्ट्र तर कशावर खायचं हे बी माहिती नाही. मी व्यक्तिगत कुणाचंही नाव घेत नसतो. मला असं वाटतं की मी प्रत्येकाचं सांगतो, मी आजही सांगतो, ज्यांना जे तिकिटाच्या अपेक्षेने येत आहेत, तिकीट नाही मिळाले की बंडखोरी पक्की आहे त्यांची, कुणाची का सांग, जिल्ह्याभरामध्ये असू शकते ते. पण मला असं वाटतं की पक्षाचे जे धोरण आहे त्या धोरणाशी मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करतोय. म्हणजे त्यागाचा पक्ष. मी म्हणलं की आता 2004ला नेतृत्वानं मला सांगितलं की तुला उभं राहायचं नाही, बिनविरोध सोलापूर लोकसभा लढवायचं आहे. मी असं म्हणलं ना डरपोकसारखा मुख्यमंत्र्याच्या विरोधात मी कसा लढू. नेतृत्वानं सांगितलं माड्याला जा. मी असा विचार केला नाही शरद पवार साहेब मोठे आहेत ते मी तिकडे जाऊन काय करू, मी म्हणलंच नाही कधी. मला नेतृत्वानं सांगितलं तुळजापूरला जा, गेलो मी तिकडं. नेतृत्व म्हणजे पक्षाने जे सांगत शेवटी मी आहे आणि मी मानणार पण नाही. पण मी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की विकसित करण्याचा प्रयत्न भविष्यात करणार आहे.
माझ्या या मतदारसंघातला कार्यकर्ता भाजपच्या संस्कृतीशी कसा एकरूप होईल ह्याचा मी प्रयत्न करायला लागलेला आहे. म्हणजे पक्षाच्या धोरणाप्रमाणे पक्ष हा त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती पक्ष आहे. अनेकांचं योगदान मोठं आहे पक्षासाठी. ज्यांनी आपल्या घराची राखरांगोळी केली पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी, त्यांच्या भरोश्यावर आम्ही आत्तापर्यंत आलो. आम्ही आयत्या पिठावर रेगोट्या नाही वडत आहे. म्हणजे मला तर आठवतं म्हणजे घरापर्यंत पंथी जावी, म्हणजे चिन्ह जावं याच्यासाठी उभारणारे पक्ष होते. त्याग होता. डिपॉझिट जरी राहिलं तरी जिंकलेलाचा आनंद त्यावेळेस होता. आणि त्या ह्याच्यातून आलेला पक्ष आहे. त्याच्यामुळं सर्वांनाच माझी विनंती आहे, हा त्यागाचा म्हणजे त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यातून हा त्याग अनेकांचा व्हावा. तात्काळ रिझल्ट पहिलं मी म्हणजे उलटं करू नये असं माझं मत आहे. पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतःसाठी काय असेल तर बघा. भाजपचं नेतृत्व ह्या लोकांना आणून ते संस्कार घडवण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. तुम्हाला तसं वाटतं की ते घाई करतात. काय मला तर नाही बाबा. मी कोण कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता, मला कशाला विचार काय माहीत नाही आपल्याला. मला जर पक्षश्रेष्ठीने तसं सांगितलं असतं तर मी विचार कशात पण पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे. जो संघर्ष केलाय कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी कुणाला विरोध बी केलेला आहे. माझी भूमिका एकच आहे, येणाऱ्याने 2-3 वर्ष निदान काम करावं, पक्षासाठी समाजासाठी काम करावं. त्याला सलाम करतो, त्याचं स्वागत करतो. आल्याला तिकीट मागणार असतील तर येऊ नका. काय मी काय म्हणलं, पक्षाच्या ध्येयाप्रमाणे त्यागाची भूमिका असावी. आल्या लगेच तिकिटावर माझं काय विचारू नका. आल्यावर 1-2-4 वर्ष काम करा. चांगलं काम झालं पक्ष तुम्हाला डोक्यावर 100% घेणार आहे. कोण येणारा संघ संचलनात सहभागी व्हावं लागेल का? हे मला असं वाटतं की संघ हा वेगळा आहे आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा आहे. संघाचं मार्गदर्शन काही सूचना असतील त्या सगळ्याच असतात. म्हणजे कोणी जरी उद्या कुठल्याही पक्षानं मार्गदर्शन विचारलं तर मी नक्की सांगतो संघ त्यांनासुद्धा मार्गदर्शन करणार. देशहितासाठी ते 100% कुठं. तसं संघ आम्हाला जरा आम्ही ऐकतो, त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकतात म्हणून जरा जास्त आम्हाला मार्गदर्शन करत असते. तो दुसरा पक्ष कोणी विचारतच नाही सांगते ते. हां, त्याच्यामुळे संघाच्या ह्याच्यात जावं वगैरे काही नाही. तुम्ही तर्क करतात. कसलं मी आंदोलन केलेलं नाही, कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. मी मान्यच करतो आणि कार्यकर्त्याच्या मी माझ्यावर जबाबदारी घ्यायला तयार आहे. मी असं म्हणत नाही मी कार्यकर्त्याला वाऱ्यावर नाही सोडलेलं. कार्यकर्त्याचा माझा कार्यकर्ता आहे, मी त्यांना समजावून सांगायला कमी पडलो असेल मी मान्यच करतो. पण त्यांच्या भावना कुठं तर त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत असं मला वाटतं. हां, मार्गदर्शन असतं तर मी स्वतः आंदोलन गेलो असतं. मी असंच काहीतरी तुम्ही कारण नसताना ही करता त्याच्यामुळे बघू आता त्या परिस्थितीवर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।